आपल्या चेहऱ्यावरील विनोदी हावभावाच्या जोरावर आणि आपल्या परिपूर्ण अभिनयाने मराठी चित्रपट सृष्टीवर तब्बल 4 दशकांहून अधिक काळ विनोदी चित्रपट अभिनेते म्हणून जर कोणी राज्य केले असेल तर ते आहेत आपल्या सर्वांचे लाडके विनोदी अभिनेते अशोक सराफ। अशोक सराफ हे फक्त विनोदी अभिनेतेच नाहीत तर गंभीर भूमिका सुद्धा ते तितक्याच चोखपणे बजावतात आणि म्हणूनच काही मोजक्या चतुरस्त्र अभिनेत्यांमध्ये त्यांची गणना होते। एक खट्याळ प्रियकर असो किंवा अगदी वयोवृद्धाची भूमिका असो, आपल्या सगळ्याच भूमिका त्यांनी जबरदस्त अभिनयाच्या जोरावर रसिकांच्या मनात राज्य केले। चला तर पाहूया या अष्टपैलू अभिनेत्याचा जीवन प्रवास। त्याआधी चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। अशोक सराफ यांचा जन्म 4 जून 1947 रोजी मुंबईमध्ये झाला। त्या काळचे हिंदी चित्रपट सृष्टीतील दिग्गज अभिनेते अशोक कुमार यांच्या नावावरून त्यांचे नाव अशोक असे ठेवले गेले। तसे त्यांचे कुटुंब मूळचे बेळगावचे। दक्षिण मुंबई मधील चिखलवाडी या भागात ते लहानाचे मोठे झाले। मुंबईतील शेठ DGT हायस्कूल मधून त्यांनी आपले शालेय शिक्षण पूर्ण केले। अगदी बाल वयापासूनच अशोक सराफ यांना अभिनयाची आवड होती। शाळेत असताना त्यांनी बऱ्याच नाटकांमध्ये अभिनय केला होता। पुढे मोठे झाल्यावर वयाच्या 18व्या वर्षी तारुण्याच्या उंबरठ्यावर असताना त्यांनी वीस खांडेकर यांच्या ययाती या नाटकामध्ये विदूषकाचे भूमिका साकारली। अशा प्रकारे व्यावसायिक नाटकांमध्ये त्यांनी आपल्या कारकिर्दीची मुहूर्तमेढ रोवली। त्या काळात बऱ्याच संगीत नाटकांमधील त्यांच्या भूमिका अजरामर ठरल्या। त्यानंतर 1971 साली प्रदर्शित झालेल्या दोन्ही घरचा पाहून या चित्रपटात त्यांना छोटीशी पण दमदार भूमिका करण्याची संधी मिळाली आणि त्यांनी मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले। त्यानंतर त्यांना कधीच मागे वळून पाहण्याची गरज भासली नाही। त्यांनी मराठी नाटक आणि चित्रपटाबरोबरच हिंदी चित्रपटात देखील काम केले। कालांतराने त्यांची भेट झाली ती विनोदी अभिनेते दादा कोंडके यांच्या बरोबर आणि या दोघांच्या अभिनयातून उभा राहिला एक अजरामर चित्रपट ज्याचं नाव होतं पांडू हवालदार। अशोक सराफ यांची विनोदी अभिनेते म्हणून खरी कारकीर्द सुरू झाली ती या चित्रपटापासूनच। त्या चित्रपटामध्ये आपल्याला मिळालेल्या भूमिकेचे सोने केले आणि विनोदी अभिनेते असा नाव लौकिक मिळवला। त्यासाठी त्यांना महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार देखील मिळालेला आहे। 1977 साली प्रदर्शित झालेल्या राम राम गंगाराम या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आणि प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य केले। अशोक सराफ यांची कारकीर्द ऐन भरात असताना त्यांना आणखी पुरस्कार मिळाला तो म्हणजे फिल्मफेअर या पुरस्काराने त्यांच्या कारकिर्दीला एक नवी दिशा मिळाली। 1978 साली प्रदर्शित झालेल्या दामाद या चित्रपटामधून त्यांनी हिंदी चित्रपट सृष्टीत पहिले पाऊल ठेवले। त्यामधील त्यांचा अभिनय पाहून त्यांना अनेक हिंदी चित्रपट मिळाले। मग तो अबोध असो किंवा आय लव्ह यू असो किंवा मग करण अर्जुन, आपल्या जबरदस्त अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांची वाहवा मिळवली। विनोदाचा बादशाह अशी नवी उपाधी सुद्धा त्यांना याच काळात मिळाली। अशोक सराफ जर चित्रपटात असतील तर चित्रपट चालतोच असंच समीकरण बनून गेले होते। त्यामुळे बऱ्याच चित्रपटांची कथाही अशोक सराफ यांना डोळ्यापुढे ठेवूनच लिहिली गेली होती। फक्त विनोदी अभिनेता एवढीच आपली ओळख ठेवता त्यांनी बऱ्याच चित्रपटांमधून गंभीर आणि खलनायकी भूमिका सुद्धा साकारल्या आहे, ज्याला प्रेक्षकांची खूपच पसंती मिळाली। त्यामुळे सर्व प्रकारच्या भूमिका करणारा अभिनेता अशी त्यांची आणखी एक ओळख निर्माण झाली। माझी माणसं आणि आत्मविश्वास या चित्रपटातील त्यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या कायम स्मरणात राहतील। वजीर या चित्रपटामधील त्यांनी साकारलेली राजकारणी भूमिका विशेष लक्षात राहिली। 1980च्या दशकात त्यांची गाठ पडली ती विनोदाचा दुसरा बादशाह लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याशी। अशोक आणि लक्ष्याची जोडी मराठी चित्रपटाच्या इतिहासातील आजवरची सर्वात यशस्वी जोडी आहे। या जोडीचे अनेक चित्रपट प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले, ज्यामध्ये धूम धडाका, अशी ही बनवा बनवी, एकापेक्षा एक यासारख्या चित्रपटांचा उल्लेख करता येईल। धूम धडाका या चित्रपटातील थापाड्याची भूमिका प्रेक्षक या जन्मात तरी विसरणे शक्य नाही।
अशी ही बनवा बनवी मधील धनंजय माने यांची भूमिका त्यांनी अजरामर केली. अशोक सराफ यांच्या अभिनयाला साथ मिळाली ती महेश कोठारे आणि सचिन पिळगावकर या अभिनेते आणि दिग्दर्शकांची. अशोक, सचिन, महेश आणि लक्षा या चौकडीने मराठी चित्रपट सृष्टीवर बराच काळ अधिराज्य केले. त्यातूनच जन्म झाला नवरी मिळे नव्याला, गंमत जम्मत, आयत्या घरात घरोबा यासारख्या गाजलेल्या चित्रपटांचा. लक्षाच्या अकाली मृत्यूमुळे अशोक लक्षा या जोडीचे आणखी चित्रपट पाहण्याचे भाग्य प्रेक्षकांना लाभले नाही. गंमत जम्मत या चित्रपटाने मराठी चित्रपट सृष्टीला वर्षा उसगावकर सारखी देखणी आणि जबरदस्त अभिनय क्षमता असणारी अभिनेत्री मिळवून दिली. सन 1987 ते 88 मध्ये तर यशाच्या उत्तुंग शिखरावर ते विराजमान झाले होते. त्यातच अशी ही बनवाबनवी या चित्रपटाने तर त्यांची लोकप्रियता कित्येक पटींनी वाढली. या मराठमोळ्या अभिनेत्याने 2007 साली परदेशी रंगमंचाची चव सुद्धा चाखली, ती है राम कार्डिओग्राम या नाटकाच्या रूपाने. त्यांची लोकप्रियता एवढी होती की चौकट राजा या चित्रपटावेळी स्मशानभूमीत शूटिंग चालू होते त्यावेळी त्यांना पाहण्यासाठी स्मशानभूमीत सुद्धा जनसागर उसळला होता. प्रेमा तुझा रंग कसा, मनोमिलन, हस्त खेळत यासारख्या नाटकांमध्ये त्यांनी रसिकांचे भरभरून प्रेम मिळवले. अशोक सराफ यांच्या बरोबर धूम धडाका, आमच्या सारखे आम्हीच, फेकाफेकी आणि इतरही बऱ्याच चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या देखण्या अभिनेत्री निवेदिता जोशी यांच्या बरोबर त्यांचे धागे जुळले. अशोक सराफ सारख्या अभिनेत्याने घातलेली लग्नाची मागणी निवेदिता जोशी यांनी अगदी आनंदात स्वीकारली आणि त्या निवेदिता सराफ झाल्या. 1990 साली त्यांनी गोव्यात एका मंदिरात कुटुंबियांच्या उपस्थित लग्न केले. या दोघांच्या वयांमध्ये असलेलं बरंच अंतर नंतरच्या आयुष्यात सुद्धा त्यांना कधी आडवं आलं नाही आणि निवेदिता यांनी अशोक मामांना सर्व सुख दुःखात अगदी उत्तम साथ दिली. त्यांच्या संसाराच्या वेलीवर एक नवीन फूल उमलले ते अनिकेतच्या रूपाने. आपल्या पत्नीच्या सहयोगाने त्यांनी निर्मितीमध्ये सुद्धा पाऊल ठेवले आणि त्यातूनच जन्माला आलेला चित्रपट म्हणजे एक डाव धोबी पछाड. त्यांचा मुलगा अनिकेत हा एका आचार्याचे काम करतो. आई आणि वडील हे दोघेही अभिनेते असले तरी अनिकेत हा मात्र चित्रपटसृष्टीपासून दूर आहे. चित्रपट आणि नाटकांबरोबरच मालिकांमध्ये सुद्धा ते मागे नव्हते. हम 5 यासारख्या मालिकांमधून त्यांनी तब्बल 5 वर्ष प्रेक्षकांची निखळ करमणूक केली. आतापर्यंत त्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर बऱ्याच पारितोषिकांवर आपलं नाव कोरलेलं आहे. चित्रपटांमध्ये अखंड बडबड करीत धिंगाणा घालणाऱ्या अशोक सराफ यांचा मूळ स्वभाव हा शांत आहे. जास्त कोणामध्ये मिसळणे त्यांना पसंत नाही, म्हणूनच फक्त मोजक्याच मित्र मैत्रिणींमध्ये त्यांची उठबस असते. गोंधळात गोंधळ आणि गुपचूप यासारख्या चित्रपटांमधून त्यांच्या आयुष्यात आल्या त्या रंजना देशमुख यांच्या सारख्या कसदार अभिनेत्री. त्या दोन्ही चित्रपटांसाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या जोडीचे काही चित्रपट पुढे खूपच गाजले आणि मराठी चित्रपटाला मिळाली एक सुपरहिट जोडी अशोक रंजना. पण या जोडीची ताटातूट झाली ती रंजना यांच्या अपघाताने, ज्यामध्ये रंजना यांना कायमचे अपंगत्व आले. यावेळी अशोक सराफ आणि रंजना या रिलेशनशिप मध्ये असल्याच्या चर्चांना ऊत आला होता. अशोक सराफ यांनी निवेदिता जोशी यांच्या बरोबर लग्न केल्याने या चर्चांना पूर्ण विराम मिळाला. अशोक सराफ यांच्या गाडीला सुद्धा मुंबई पुणे एक्सप्रेस रस्त्यावर 2012 साली तळेगाव नजीक भयानक अपघात झाला होता, पण त्यातून ते थोडक्यात बचावले. त्यांनी गायलेलं नाकावरच्या रागाला औषध काय हे गाणं अजूनही बालचमूंमध्ये आवडीने ऐकले जाते. त्यांनी आतापर्यंत आपल्या कारकिर्दीत 250 पेक्षा जास्त चित्रपट, 5 नाटकं आणि तब्बल 8 मालिकांमध्ये आपल्या अभिनयाची चुणूक दाखवलेली आहे. त्यातील 100 पेक्षा जास्त चित्रपट हे खूपच यशस्वी ठरले. त्यांच्या बऱ्याच यशस्वी चित्रपटांमध्ये विनोदी चित्रपटांचा समावेश आहे. अजूनही ते न थांबता अविरतपणे काम करताना दिसतात. अशा या हरहुन्नरी अभिनेत्यास उत्तम स्वास्थ्य व दीर्घ आयुष्य लाभो अशा कॅरीबॉल्ली चॅनल कडून हार्दिक शुभेच्छा.